साधारणपणे डिसेंबर 2019 पासून या महामारीची सुरुवात झाली असं आपण मानतो. तेव्हापासून चीनहून सुरुवात होऊन संपूर्ण जगभर हा आजार पसरला. सुरुवातीच्या काळातच असं लक्षात आलं की ज्या व्यक्तींना हृदयविकार आहे, उच्च रक्तदाब आहे, मधुमेह, कॅन्सर किंवा इतर काही आजार आहेत की ज्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते, अशा व्यक्तींना हा आजार लवकर होतो आणि अधिक तीव्र स्वरूपाचा होतो. त्याचे कॉम्प्लिकेशन्स जास्त होतात. त्यानंतर हळूहळू असंही लक्षात आलं की या आजारामुळे म्हणजे कोरोनाच्या संसर्गामुळे हृदयविकार, मधुमेह, हृदयाची कार्यक्षमता कमी होणं इत्यादी प्रकार होऊ शकतात. कोरोना संसर्गानंतर हृदयविकार होतोच. साधारण 12 ते 18% व्यक्तींमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचा हृदयविकार होतो. यात सर्वप्रथम म्हणजे हृदयाच्या स्नायूंना सूज येऊन हृदयाची कार्यक्षमता कमी होणं हा प्रकार आहे. आता हे व्हायरसच्या किंवा विषाणूच्या संसर्गामुळे होऊ शकतं. त्याहीपेक्षा या विषाणूचा सामना करण्यासाठी आपलं शरीर जे अँटीबॉडीज किंवा ज्याला आपण प्रतिपिंड म्हणतो याच्या प्रभावामुळे, याच्या अतिरिक्त प्रभावामुळे होतो असं लक्षात आलेलं आहे. ह्या अँटीबॉडीज किंवा प्रतिपिंड आपण IL-6 या तपासणीतून माहिती घेतो त्यांची, आणि त्याचं प्रमाण जर खूप अधिक असेल तर आपण या अँटीबॉडीज कमी करण्यासाठी सुद्धा औषध देतो. याला अँटीबॉडी स्टॉर्म असं म्हणतो. या अँटीबॉडीजमुळे हृदयाच्या स्नायूंना सूज येते, त्यांची कार्यक्षमता कमी होते. एकूण हृदयाची जी कार्यक्षमता आपण ऐकून असतो की साधारण 55 ते 60% इतकी पंपिंग क्षमता असते, ती कमी होते आणि त्यामुळे रुग्णाचा रक्तदाब कमी होतो. त्याच्या संपूर्ण शरीराला, मेंदूपासून तर इतर सर्व अवयवांना मिळणारा रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळेच ऑक्सिजनचा पुरवठासुद्धा कमी होतो आणि अनेक कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात. दुसरा प्रकार आहे हृदयाच्या ठोक्यांची अनियमितता. या कोरोना व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे किंवा प्रतिपिंडांच्या प्रभावामुळे हृदयाचे ठोके अचानकपणे वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात आणि ते घातक ठरू शकतं. आपण हेही ऐकून असाल की मधुमेहाच्या रुग्णांना कोरोनाचे कॉम्प्लिकेशन्स जास्त प्रमाणात होतात. पण त्याचबरोबर हेही लक्षात आलेलं आहे की या विषाणूंच्या तसंच प्रतिपिंडांच्या प्रभावामुळे पॅनक्रियाज किंवा स्वादुपिंडांच्या पेशी अफेक्ट होतात आणि त्यांची इन्सुलिन निर्माण करण्याची क्षमता कमी होते. आपल्याला ज्ञात आहे की इन्सुलिन हे रक्तातली साखर कमी करण्यासाठी किंवा रक्तातल्या साखरेचा पेशींनी वापर करावा यासाठी आवश्यक असतं. पण स्वादुपिंडांच्या पेशींना नुकसान पोचलं तर त्यांची इन्सुलिन निर्मितीची क्षमता कमी होते आणि पर्यायाने डायबिटीस किंवा मधुमेह होतो. त्याचबरोबर आपण कोरोनाच्या उपचारांसाठी जी औषधं वापरतो त्याच्यामुळे सुद्धा रक्तातली साखर वाढू शकते, डायबिटीस होऊ शकतो. बऱ्याच रुग्णांना या औषधांमुळे सुरुवातीचे काही दिवस रक्तातली साखर वाढते आणि त्यानंतर ती पूर्ववत होते. पण काही प्रमाणात कायमस्वरूपी डायबिटीस किंवा मधुमेह होऊ शकतो. ही झाली कोरोना आणि हृदयविकारासंदर्भात थोडक्यात माहिती. आपण प्रश्नोत्तराच्या सत्रामध्ये त्याबद्दल अधिक माहिती घेऊया. आता या कोरोनामुळे हृदयविकार होऊ नये किंवा आपल्याला कोरोनाचे कॉम्प्लिकेशन्स कमी व्हावेत यासाठी आपण काय करू शकतो? तर सर्वप्रथम आपली जीवनशैली. आपण नियमित आहार घेणं, वेळेत आहार घेणं, प्रमाणात आहार घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आहाराच्या अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे आहाराचं प्रमाण, आहाराच्या वेळा आणि आहारातले घटक. आपण जर योग्य प्रमाणात प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स आणि
जे मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात, ज्या मॅग्नेशियम, सेलेनियम, झिंक, हे योग्य प्रमाणात घेतले तर आपण कुठल्याही संसर्गाचा सामना करण्यासाठी अधिक सक्षम होतो. आणि उदाहरणार्थ कोरोनाच्या ट्रीटमेंटसुद्धा झिंकचा ट्रीटमेंटमध्ये झिंकचा वापर होतो आणि त्यामुळे कोरोनाचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे ह्या मायक्रोन्यूट्रियंट्सचा, जीवनसत्वांचा खूप महत्त्वाचा भाग आहे कोरोनाच्या रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि उपचारांसाठी सुद्धा. आहारातल्या घटकांबरोबरच आहाराच्या वेळा खूप महत्त्वाच्या आहेत. सकाळचा नाश्ता हा साधारण 9च्या आसपास, दुपारचं जेवण हे 1 ते 2च्या दरम्यान आणि संध्याकाळचं जेवण हे 7च्या आत व्हायला पाहिजे, म्हणजे सूर्यास्ताच्या जवळपास व्हायला हवं. हे यासाठी महत्त्वाचं आहे की सूर्यास्तानंतर आपली पचनशक्ती मंदावते आणि अन्नपचन योग्य पद्धतीने न झाल्यामुळे मेदवृद्धी होते, म्हणजे आपल्या फॅट्सचं प्रमाण वाढत जातं आणि वजन वाढतं. बऱ्याच वेळा मला पेशंट्स सांगतात की आम्ही दिवसातून एकदाच जेवतो पण तरीसुद्धा वजन कमी होत नाही. एकदाच म्हणजे केव्हा जेवता? तर रात्रीच्या वेळेस. तर हे अगदी चुकीचं आहे, कारण आपण रात्रीच्या वेळेस जो आहार घेतो त्यातल्या उष्मांकांचं किंवा कॅलरीजचं शरीर पूर्णपणे वापर करू शकत नाही आणि या अतिरिक्त उष्मांकांचं चरबीमध्ये रूपांतर होतं आणि आपलं वजन वाढत जातं. त्यामुळे महत्त्वाचं आहे की आपण सूर्यास्ताच्या आसपास रात्रीचं जेवण करावं, त्यानंतर काहीही घेऊ नये. किमान 2 तास हलक्या ॲक्टिव्हिटीज चालू ठेवाव्यात की जेणेकरून जास्तीत जास्त उष्मांकांचा वापर होईल आणि मेदवृद्धी होणार नाही, वजन वाढणार नाही. या झाल्या आहारातल्या घटकाच्या आणि आहाराच्या वेळांच्या गोष्टी. त्यासाठी इंग्रजीतल्या 2 म्हणीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत की सकाळची न्याहारी राजासारखी असावी, दुपारचं जेवण हे एखाद्या भिकाऱ्यासारखं असावं आणि रात्रीचं जेवण एखाद्या कंजूस माणसासारखं असावं. किंवा दुसरी एक म्हण आहे, मॉर्निंग ब्रेकफास्ट ईट अलोन, लंच शेअर विथ युअर फ्रेंड, डिनर गिव्ह इट टू युअर एनिमी. यावरून लक्षात घ्या की आपला रात्रीचा आहार हा शरीरासाठी सगळ्यात घातक असतो. त्याचं प्रमाण अत्यल्प असावं आणि रात्रीचं जेवण केल्यानंतर किमान 2 तास बिछाण्यावर जाऊ नये किंवा स्वस्थ बसू नये टी व्हीसमोर. या आहाराबरोबरच व्यायाम खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ज्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाही आहे अशा व्यक्तींनी किमान 45 ते 60 मिनटं दररोज एरोबिक व्यायाम करावा की ज्याच्यामुळे आपलं रक्ताभिसरण चांगल्या पद्धतीने होतं. रक्ताभिसरण चांगलं झालं तर आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. आपल्या सकाळ समूहातच एक चांगलं उदाहरण आहे सचिन कोतुळकरांचं, जे माझ्याबरोबर नियमित सायकलिंग करतात आणि त्यांची सायकलिंगची कॅपॅसिटी बघून मी सुद्धा थक्क झालो होतो की आम्ही नाशिक ते त्र्यंबक जाऊन परत येतो. हे जवळजवळ 60 किलोमीटर सायकलिंग होतं आणि आठवड्यातून 3 ते 4 वेळेस करतो. म्हणजे अगदी इतक्या प्रमाणात जरी नाही तरी साधारणपणे 20 ते 30 किलोमीटर सायकलिंग किंवा 6 ते 8 किलोमीटर वेगाने चालणं किंवा धावणं किंवा 1 तास पोहणं हे आपल्या शरीराचं रक्ताभिसरण वाढवण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. एरोबिक एक्झरसाइजेस म्हणजे ज्याच्यामध्ये स्नायूंवर जास्त ताण न पडता स्नायूंना व्यायाम देतो आपण. ॲनारोबिक एक्झरसाइजेस जसं जोर बैठका, सूर्यनमस्कार, वेट लिफ्टिंग, वेट ट्रेनिंग, पुशअप्स, पुलअप्स, ज्याच्यामध्ये स्नायूंवर जास्त ताण पडतो आणि व्यायामाची वेळ कमी असते. या दोन्ही व्यायाम प्रकार आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात, पण त्याचं एक प्रमाण ठरवायला हवं. मी 3:1 असं प्रमाण सांगतो की एरोबिक एक्झरसाइजेस साधारण 45 ते 60 मिनटं आणि ॲनारोबिक एक्झरसाइजेस म्हणजे जोर बैठका, पुशअप्स, पुलअप्स, वेट ट्रेनिंग हे 15 ते 20 मिनटं. याच्यामुळे स्नायूंमध्ये बलवृद्धी होते ॲनारोबिक एक्झरसाइजेसमुळे आणि एरोबिक एक्झरसाइजेसमुळे आपली लंग कॅपॅसिटी वाढते,
रक्तातली साखर कमी होण्यासाठी मदत होते, रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्याचबरोबर आपलं शरीर चांगल्या प्रकारे थकल्यामुळे रात्रीची झोपसुद्धा चांगली लागते, मानसिक तणाव कमी होण्यासाठी मदत होते. हे झालं व्यायामाचं महत्त्व. जीवनशैलीतली तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही व्यसनांपासून दूर राहणं. तंबाखू सेवन करणं किंवा स्मोकिंग आणि अल्कोहोल किंवा मद्यसेवन हे आपल्या शरीरासाठी घातक आहे. बऱ्याच वेळा चर्चा होते की माफक प्रमाणात वाईन हा अल्कोहोलचाच एक प्रकार आहे, हे घेतल्यामुळे आपलं रक्तदाब नियंत्रणात राहतो, मधुमेह नियंत्रणात राहतो, हाडांचा ठिसूळपणा कमी होतो, पोटातली ॲसिडिटी कमी होते. हे अगदी खरं आहे. पण जे लोक नियंत्रण ठेवू शकतात त्यांच्यासाठीच मी या गोष्टी रेकमेंड करतो. कारण थोड्या प्रमाणात सुरुवात होते आणि जर ते प्रमाण आपल्या नियंत्रणात राहिलं नाही, ते वाढत गेलं तर ते आपल्या शरीरासाठी घातक ठरतं. त्यामुळे त्यापासून आपण लांब राहिलो तर जास्त चांगलं आहे. आणि त्यापासून मिळणारे जे फायदे आहेत ते आपण विविध अन्नपदार्थ, व्यायाम, सगळ्या वेळा पाळणं या गोष्टीतून जरी मिळवलं तरीसुद्धा चालू शकतं. स्मोकिंग किंवा तंबाखू सेवनामुळे आपला रक्तदाब वाढतो, हृदयाच्या ठोक्यांची गती वाढते आणि स्मोकिंगच्या धुरामुळे आपल्या रक्तवाहिनीच्या आतल्या अस्तराला इजा पोहोचते, ज्याच्यामुळे त्या ठिकाणी रक्तवाहिन्यांच्या गाठी तयार होतात, कोलेस्ट्रॉल, कॅल्शियम इत्यादी गोष्टी जमा होतात आणि हृदयातल्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात, ज्याला आपण ब्लॉकेजेस म्हणतो. आणि जसं हे हृदयात होतं तसं मेंदूमध्ये, किडनी तसंच शरीरातल्या इतर अवयवांमध्येही जास्त होतं. जे तंबाखू चघळतात त्यांच्या पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये विशेषतः आजार दिसून येतात. त्या बारीक झाल्यामुळे किंवा आकुंचन पावल्यामुळे, त्यांचा व्यास कमी झाल्यामुळे बऱ्याच वेळा गँग्रीन होऊन ॲम्प्युटेशन करणं किंवा तो पाय काढून टाकणं इथपर्यंत वेळ येऊ शकते. त्यामुळे एकूणच हृदय आणि रक्ताभिसरण संस्थेचं आरोग्य आपल्याला चांगलं राखायचं असेल तर तंबाखूचं कुठल्याही स्वरूपात सेवन, मद्यसेवन हे टाळावं. बऱ्याच वेळा मेडिटेशन किंवा ध्यानधारणा आणि योगासन याविषयीही चर्चा होते. ध्यानधारणा आपल्या मनाला शांती मिळण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. सर्वसाधारणपणे 10 ते 15 मिनटं आपण ध्यानधारणा आणि प्राणायाम जर केला, म्हणजे श्वसनाचे विविध व्यायाम ज्याच्यात अनुलोम विलोम, भ्रामरी, उद्गीत प्राणायाम इत्यादी अनेक प्रकार आहेत, हे जर केले तर आपली लंग कॅपॅसिटी वाढणं, रक्ताभिसरण चांगलं राहणं आणि मनशांती मिळणं यासाठी नक्कीच त्याचा फायदा होतो. योगासनांचा सुद्धा आपल्या शरीरांची लवचिकता वाढवण्यासाठी, स्नायूंचं बल वाढवण्यासाठी फायदा होतो. त्यानंतरचा प्रश्न येतो की आपलं वजन हे आपल्या शरीराच्या उंचीच्या प्रमाणात असावं. उंची जितक्या सेंटीमीटरमध्ये त्याच्यातून 100 वजा केले की तेवढ्या किलोग्रॅममध्ये उणे अधिक 10% आपलं वजन असावं. उदाहरणार्थ 160 सेंटीमीटर जर उंची असेल तर त्या व्यक्तीचं वजन 160 वजा 100 म्हणजे 60 किलो उणे अधिक 10% म्हणजे 54 ते 66 या रेंजमध्ये असावं. आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आपला आहार आणि व्यायाम हे सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यासाठी कुठलीही जादू नाही आहे. बरेच पेशंट्स विचारतात की आम्हाला कुठलं तरी औषध द्या वजन कमी करण्यासाठी किंवा हे फॅट्स विरघळवण्यासाठी. हे होत नसतं. आपण जो व्यायाम करतो त्याच्यामुळे वजन कमी होण्यासाठी सगळ्यात जास्त मदत होते. आणि आपल्या आहारात जर आपण चरबीयुक्त पदार्थ टाळले, विशेषतः मांसाहार टाळला, तर आपलं वजन नियंत्रणात राहण्यासाठी मदत होऊ शकते. मला खूप वेळा हा प्रश्न विचारला जातो की मी खूप कमी खातो किंवा खाते, व्यायाम करतो तरीसुद्धा माझं वजन कमी होत नाही. तर जसं मला निखिलने सुद्धा सांगितलं की वजन कमी करण्यासाठी जी गुरुकिल्ली आहे, तर आपण समजा म्हटलो की मी रोज 5 किलोमीटर चालतो आणि तरीसुद्धा माझं वजन कमी होत नाही. ठीक आहे, मग 5 किलोमीटरच्या ऐवजी तुम्ही 6 किलोमीटर चाला, 7 किलोमीटर चाला.
कारण आपण जो आहार घेतो आणि त्याच्यातून जे उष्मांक मिळतात आणि व्यायामात ज्या उष्मांकांचा वापर करतो, याचा जर ताळमेळ साधला, त्याचं गणित केलं, तर आपल्याला लक्षात येईल की आपलं वजन का कमी होत नाही आहे ते. आपण आहारात जितक्या उष्मांकांचं सेवन करतो त्याच्यापेक्षा अधिक उष्मांकांचा वापर करायला हवा. असं काही सूत्र नाही आहे की मी रोज 4 किलोमीटर चाललो किंवा चालले तर माझं वजन कमी व्हायलाच पाहिजे. जर 4 किलोमीटरने कमी होत नाही तर ते अजून प्रमाण वाढवा. किंवा सायकलिंगसुद्धा 20 किलोमीटरने कमी होत नाही, 30 किलोमीटर करा. आपण आहारात, मी बऱ्याच वेळा पेशंट सांगतात की मी दुपारी 1 चपाती, संध्याकाळी 1 चपाती एवढंच खातो. मग 1ने कमी होत नाही, अर्धी करा. म्हणजे जो काही आहार आहे त्याचं प्रमाण कमी करा, त्याला घाबरू नका. कारण बऱ्याच पेशंट्सना भीती असते की मी जर आहार कमी केला तर मला अशक्तपणा येईल, चक्कर येईल. असं काहीही होत नाही. कारण आपल्या शरीरातले जे फॅट्स असतात, चरबी असते, तर जेव्हा आपण आहार कमी करतो तेव्हा त्या चरबीच्या उष्मांकांचा वापर होतो आणि तरच ती चरबी कमी होते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि आहार, आहारातले घटक, आहाराच्या वेळा आणि आहाराचं प्रमाण हे जर आपण लक्षात घेतलं तरच आपण वजन कमी करू शकतो. त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट आहे की आपण नियमितपणे आरोग्य तपासणी करणं. आपलं पल्स रेट, रक्तदाब, रक्तातली साखर, ECG, इकोकार्डिओग्राफी आणि आवश्यकता असल्यास स्ट्रेस टेस्ट, या गोष्टी आपण नियमित करणं आपल्या फायद्याचं असतं. कारण स्ट्रेस टेस्टमधून आपल्याला सर्वसाधारणपणे अंदाज येऊ शकतो की आपल्या हृदयाला होणारा रक्तपुरवठा पुरेसा आहे किंवा नाही. जर स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह असेल तर मग त्याच्या पुढची चाचणी म्हणजे कोरोनरी अँजिओग्राफी, ज्याच्यात आपल्याला आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांचं चलचित्र दिसतं, म्हणजे व्हिडिओ दिसतो. आपण जे कॉन्ट्रास्ट किंवा इंजेक्शन देतो हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये, त्याचा प्रवाह दिसतो आणि त्या प्रवाहात कुठे अडथळे आहेत, किती प्रमाणात आहेत, किती ठिकाणी आहेत आणि मग त्यासाठी काय उपचार करावा, याचं आकलन आपल्याला या अँजिओग्राफी, या तपासणीतून होते. त्यामुळे जर आवश्यकता असेल तर ती सुद्धा तपासणी करावी. आपल्या रक्तातल्या चरबीचं प्रमाण, जे कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड या स्वरूपात असतं, ते सुद्धा आपण वर्षातून किमान एकदा तपासणं आवश्यक आहे. जर रक्तातली साखर जास्त असेल, रक्तातली चरबी जास्त असेल तर जीवनशैलीत बदल हा सगळ्यात पहिलं पाऊल असतं. आणि त्याच्यातून जर आपल्याला आवश्यक ती पातळी गाठता नाही आली तर आपण औषधं आणि इतर उपचार पद्धतींचा नक्कीच वापर करायला हवा. औषधांना घाबरण्याचं कारण नाही आहे, कारण आता जशी जशी वैद्यकीय शास्त्रामध्ये प्रगती होत आहे तसं तसं ॲलोपॅथीच्या औषधांचे साईड इफेक्ट्स कमी होत आहेत आणि आपल्याला जे टार्गेट आहे, आपला जो एम आहे तो गाठणं शक्य होत आहे. त्यामुळे जेव्हा आवश्यक असेल तेव्हा रक्तदाब कमी करण्यासाठी, रक्तातली साखर कमी करण्यासाठी, रक्तातली चरबी कमी करण्यासाठी औषधं घेणं खूप फायद्याचं ठरू शकतं. विशेषतः रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये मी हा प्रॉब्लेम बघितला आहे की पेशंट म्हणतात की मला काही त्रास होत नाही, मी फक्त मला सर्दी झाली म्हणून तुमच्याकडे आलो आहे आणि तुम्ही सांगताय माझं रक्तदाब वाढलेला आहे, तर मला त्रास होत नसताना मी या गोळ्या घेणं आवश्यक आहे का? कारण या गोळ्यांचे साईड इफेक्ट्स असतात, त्यातून मला काही त्रास नाही आहे, त्याचा खर्च येतो, तर हे सगळं आवश्यक आहे का? या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन, याला आपण सायलेंट किलर म्हणतो, की याची फारशी लक्षणं जाणवत नाही पण त्याचा शरीरावर परिणाम होत राहतो. आणि जर हा रक्तदाब अनियंत्रित राहिला साधारण 10 वर्ष, 2-4 वर्ष इकडे तिकडे, तर त्याच्यानंतर आपल्याला हृदयविकार, पॅरालिसिस, किडनी फेल्युअर इत्यादी आजार जडण्याची शक्यता जास्त असते. आणि त्यावेळेस आपण म्हणू शकत नाही की आपण जर त्यावेळेस औषधं घेतली असती तर कदाचित ही वेळ आली नसती, आपल्याला हार्ट अटॅक आला नसता. त्यामुळे वेळच्या वेळेस तपासण्या करणं आणि आवश्यक ते औषधं घेणं आपल्या हिताचं असतं.
मला वाटतं ही प्राथमिक माहिती पुरेशी आहे. यानंतर आपण प्रश्नोत्तरांच्या सत्राकडे जाऊया आणि आपल्या मनातील ज्या शंका असतील, काही माहिती हवी असेल तर ती विचारावी, म्हणजे आपलं चर्चासत्र जास्त प्रोडक्टिव्ह होईल. सर आता गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव चालू आहे आणि म्हणजे असं ऐकलं पण जातं किंवा सोशल मीडियावर स्पेशली वाचतात की रेमडेसिवीर किंवा प्लाझ्मामुळे रक्तामध्ये गुठळ्या तयार होतात आणि त्याचा परिणाम म्हणजे रिझल्ट म्हणजे हार्ट अटॅक. तर हे कितपत सत्य आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे काय? कोरोनाच्या उपचारामध्ये रेमडेसिवीर वापरलं जातं त्याबद्दल बरेच तर्कवितर्क आहेत. पण रेमडेसिवीरमुळे रक्तात गुठळ्या होत नाहीत. रक्तात गुठळ्या ज्या होतात त्या व्हायरस आणि अँटीबॉडी म्हणजे प्रतिपिंड यांची जी इंटरॅक्शन होते त्याच्यामुळे आपल्या रक्तवाहिन्यांच्या आतल्या अस्तराला सूज येते. आपल्या रक्तातल्या ज्या लघुपेशी असतात त्यांचा चिकटपणा वाढतो आणि त्याच्यामुळे रक्तात गुठळ्या होतात. ज्या लोकांनी रेमडेसिवीर घेतले नाही आहे, ज्यांनी प्लाझ्मा घेतलेला नाही आहे पण त्यांना कोरोना झालेला आहे, जो सौम्य स्वरूपाचा होता ज्याच्यामुळे जास्त उपचारांची गरज पडलेली नाही आहे, अशा व्यक्तींमध्ये सुद्धा आपण हृदयविकाराचा झटका आल्याचं बघतो किंवा त्यांनासुद्धा हाताच्या किंवा पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी झाल्याचं बघतो. त्यामुळे कोरोना झाल्यानंतर तुम्ही रेमडेसिवीर घ्या, प्लाझ्मा घ्या किंवा नका घेऊ, रक्त पातळ होण्यासाठी गोळ्यांचा 1 महिन्याचा कोर्स किमान आपण देतो आणि समजा जर तीव्र स्वरूपाची लक्षणं असतील तर 2 ते 3 महिन्यापर्यंत त्याचं ड्युरेशन वाढवू शकतो. रेमडेसिवीर आणि प्लाझ्मामुळे रक्तात गुठळ्या होत नाहीत. डी डायमर नावाची टेस्ट ठेवली जातं. बरोबर. डी डायमर ही जी टेस्ट आहे त्याच्यामुळे आपल्याला अंदाज येतो की आपल्या रक्तात गुठळ्या होण्याची शक्यता किती आहे. जर डी डायमर वाढलेलं असेल, सहसा ते 500पेक्षा कमी असायला हवं. वेगवेगळ्या लॅबचे वेगवेगळे युनिट्स आणि प्रमाण असतात, पण सरासरी 500पेक्षा कमी असायला हवं. जर ते जास्त वाढलेलं असेल तर आपल्याला नक्कीच रक्तपातळ होण्याची गोळी आवश्यक आहे आणि ती किमान 1 ते 3 महिने घेणं आपल्या फायद्याचं आहे. एक कुठल्या हार्ट स्पेशलिस्टकडे जर गेलो डॉक्टर किंवा कुठल्या डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर हा प्रश्न विचारतो की तुमच्या घरामध्ये कोणाला अटॅक आला होता का किंवा बरोबर. या सगळ्या जेनेटिकली किंवा हेरिडिटरी. बरोबर. हृदयविकार होण्याच्या कारणांमध्ये आपण 2 गट बघतो. पहिलं म्हणजे जी कारणं आपण कंट्रोल करू शकत नाही किंवा ज्याच्यावर आपलं नियंत्रण नसतं आणि दुसरा गट म्हणजे ज्या गोष्टींवर आपलं नियंत्रण आणू शकतो. तर पहिला गट म्हणजे ज्याच्यावर आपलं नियंत्रण नसतं त्याच्यातला पहिला घटक म्हणजे अनुवंशिकता. आपल्या आईवडिलांना म्हणजे आई किंवा वडिलांना, जर आई असेल तर त्यांना वयाच्या 55व्या वर्षाच्या आत आणि वडिलांना वयाच्या 45 वर्षाच्या आत किंवा त्यांच्या फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह म्हणजे आपले मामा, आजोबा, आजी आजोबा, मावशी किंवा काका, आत्या, आजी आजोबा यांना जर कमी वयात हृदयविकाराचा त्रास झाला असेल तर आपल्याला हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. ही झाली अनुवंशिकता, ज्याच्यावर आपलं नियंत्रण नसतं. दुसरं म्हणजे वाढत जाणारं वय, त्याच्यावर सुद्धा आपलं नियंत्रण नसतं. आणि तिसरं म्हणजे आपले लिंग. पुरुषांमध्ये हृदयविकार होण्याची शक्यता स्त्रियांपेक्षा थोडीशी लवकर असते. याचं कारण असं की स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन ही जे संप्रेरक किंवा हार्मोन्स असतात ते रजोनिवृत्तीपर्यंत म्हणजे सर्वसाधारणपणे वयाच्या 45 ते 50 वयापर्यंत त्याचं प्रमाण जास्त असतं आणि त्याच्यामुळे बऱ्याच अंशी त्यांना हृदयविकारापासून संरक्षण मिळतं. पुरुषांमध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉनचं प्रमाण अत्यल्प असतं, त्यामुळे पुरुषांमध्ये हृदयविकार होण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच मी जे म्हटलो अनुवंशिकतेमध्ये की पुरुषांना वयाच्या 45च्या आत आणि स्त्रियांना वयाच्या 55च्या आत जर हृदयविकार झाला असेल म्हणजे आपल्या नातेवाईकांमध्ये तर आपल्याला तो होण्याची शक्यता जास्त असते. मात्र रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांमधलं इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉनचं प्रमाण कमी व्हायला लागतं आणि सर्वसाधारणपणे वयाच्या 65व्या वर्षी स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये हृदयविकार होण्याची शक्यता समान होऊन जाते. सर, सर्वसामान्य प्रश्न असा तो अटॅक आल्यानंतरची लक्षणं काय? म्हणजे कधी छातीत दुखतं आपलं पण 1 मिनिटं दुखतं नंतर आपल्याला बरं वाटतं
हृदयविकाराचं जे दुखणं असतं ते बऱ्याच वेळा आपण ॲसिडिटी किंवा गॅसेस किंवा स्नायूंचं दुखणं म्हणून दुर्लक्ष करतो. तसं करणं घातक असतं. पण त्याआधी आपण लक्षात घ्यायला हवं की हृदयविकार असण्याची शक्यता जास्त कुठल्या लक्षणांमुळे लक्षात येतं. हृदयविकाराचं दुखणं जे असतं ते सहसा 5 ते 15 मिनटं चालतं. जे सेकंदभर टोचल्यासारखं वाटतं किंवा 1 मिनिटात दुखणं निघून जातं ते हृदयविकाराचं असण्याची शक्यता कमी असते. हृदयविकाराचं दुखणं हे छातीच्या मध्यभागी डाव्या बाजूला, त्यानंतर डावा खांदा, डावा हात, पाठीची डावी बाजू, मान आणि डाव्या बाजूचा खालचा जबडा इथपर्यंत पसरू शकतं. हे दुखणं जेव्हा होतं त्यावेळेस आपल्याला श्वास कोंडल्यासारखं वाटणं किंवा घाम येणं, चक्कर आल्यासारखी वाटणं, भोवळा येणं ही लक्षणं हृदयविकाराची शक्यता जास्त असण्याचं दर्शवतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ॲसिडिटी किंवा गॅस याचं दुखणं हे पोटाच्या बाजूला असतं, ते छातीत कधीही होत नाही. त्यामुळे आपण बऱ्याच वेळा रात्री छातीत दुखलं तर ते गॅसमुळे असेल, अपचनामुळे असेल, ॲसिडिटीमुळे असेल असं मनाची समजूत करून घेतो, त्या दुखण्याकडे दुर्लक्ष करतो आणि सकाळी त्या दुखण्याचं किंवा त्या आजाराचं रौद्र स्वरूप बघायला मिळतं. आणि ही खूप दुर्दैवी गोष्ट मी खूप वेळा बघतो की पेशंट सकाळी येतात, सांगतात की रात्री आम्हाला थोडंसं छातीत दुखलं, गॅसमुळे असेल असं वाटलं, जेल्युसिल घेतलं, इनो घेतलं, हे घेतलं, ते घेतलं, पण कमी नाही झालं म्हणून आता सकाळी तुमच्याकडे आलो आहोत. आणि अशा वेळेस ती रक्ताची गाठ विरघळण्याचं इंजेक्शन देण्याची वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे आपलं दुखणं हे हृदयविकाराचं आहे की नाही हे प्राथमिक प्रमाणात आपण ठरवायचं. आणि लवकरात लवकर जर शंका वाटली आपल्याला की नाही हे हृदयविकाराचं असू शकतं तर लवकरात लवकर जवळच्या डॉक्टरांकडे जाणं इष्ट ठरतं. डॉक्टरांकडे जाईपर्यंत काय करायचं तर कमीत कमी शारीरिक हालचाल करायची, एक खोल श्वास घेऊन जोरात खोकायचं 4 ते 5 वेळा. कारण या खोकण्यामुळे जी रक्ताची गुठळी तयार होत असते ती विरघळण्याची शक्यता वाढते. कारण आपण खोकतो तेव्हा आपल्या छातीच्या आतलं प्रेशर वाढतं, त्या गुठळीवर दाब येऊन तिचं विघटन होतं आणि ती रक्तात पुढे वाहून जाते. त्यामुळे कॉम्प्लिकेशन्सची शक्यता आपण टाळू शकतो. त्याचबरोबर जर घरात ॲस्पिरिन ही गोळी उपलब्ध असेल, दुसऱ्या कोणाला हृदयविकार असेल आणि त्यांना ॲस्पिरिन दिलं जात असेल तर ती ॲस्पिरिनची गोळी पाण्याबरोबर घेणं आणि सॉर्बिट्रेटची गोळी जिभेखाली ठेवणं हे खूप फायदेशीर ठरू शकतं. कारण सॉर्बिट्रेटच्या गोळीमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात, त्यामुळे हृदयाचा रक्तपुरवठा वाढतो आणि जी रक्ताची गाठ तयार होत असते ती विरघळण्याला ॲस्पिरिन मदत करतं आणि सॉर्बिट्रेटसुद्धा त्याच्या रक्तवाहिनी प्रसरण करण्याच्या गुणधर्मामुळे रक्ताची गाठ पुढे सरकून तिचं विघटन होण्यासाठी मदत करतं. सर, अलीकडच्या काळामध्ये आपल्या देशात तरुणांना हार्ट अटॅक येण्याच्या संख्या खूप वाढतात. तरुणांमध्ये हृदयविकार वाढण्याचं प्रमाण नक्कीच जास्त आहे आणि ही चिंताजनक गोष्ट आहे. याला 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे आपली बदललेली जीवनशैली. तरुणांमध्ये मानसिक ताणतणाव वाढलेला आहे, कॉम्पिटिटिव्ह एज आहे, जीवघेणी स्पर्धा आहे. आपल्या करिअरमध्ये, आपल्या कॉलेजमध्ये, आपल्या व्यवसायामध्ये टिकण्यासाठी, पुढे जाण्यासाठी खूप स्पर्धेला सामोरं जावं लागतं. त्यामुळे मानसिक तणाव वाढतो. मानसिक तणाव वाढल्यामुळे ॲड्रेनलिन आणि नॉर ॲड्रेनलिन ही 2 संप्रेरक किंवा हार्मोन्सचा स्त्राव रक्तामध्ये वाढतो. त्याच्यामुळे रक्तदाब वाढतो, हृदयाच्या ठोक्यांची गती वाढते आणि आपल्या रक्तवाहिनीच्या आतल्या अस्तराला इजा होण्याची शक्यता वाढते की ज्याच्यामुळे मी मगाशी सांगितलं की रक्ताच्या गाठी तयार होण्याचं प्रमाण वाढतं आणि अचानकपणे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. ही झाली टोकाची गोष्ट. पण मानसिक तणाव वाढल्यामुळे रक्तदाब कायमस्वरूपी दडला जाऊ शकतो. मानसिक तणावाबरोबरच फास्ट फूड किंवा जंक फूड याचं सेवन वाढलेलं आहे. ते बऱ्याच वेळा सोयीचं होतं, बऱ्याच वेळा चवीचा भाग असतो, चेंज म्हणून आपण खातो आणि नंतर त्याची सवय जडते की माणूस नॉर्मल आहार घेऊच शकत नाही.
त्याला ते बर्गर किंवा पिझ्झा किंवा बाकीच्या फास्ट फूड्सचं एक प्रकारचं व्यसनच जडतं. फास्ट फूडबरोबरच जी शीतपेय असतात ती सुद्धा आपल्याला घातक असतात. याचं कारण असं की या शीतपेयांमधलं साखरेचं प्रमाण, त्याच्यामुळे आपलं वजन वाढत जातं आणि या शीतपेयांच्या अतिरिक्त सेवनामुळे त्या साखरेचा वापर करण्यासाठी आपल्या स्वादुपिंडांवर ताण पडतो. त्यांना इन्सुलिनची निर्मिती जास्त प्रमाणात करावी लागते आणि हा पिंडांवरचा ताण सतत राहिला तर त्यांची कार्यक्षमता कमी होत जाते आणि मग आपल्याला मधुमेह जडतो. आता तरुणांमध्ये सुद्धा मधुमेहाचं प्रमाण वाढलेलं आहे ते याच्याचमुळे. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे व्यायामाचा अभाव. सगळी मुलं लहानपणापासून खूप अभ्यास करत असतात कारण वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना त्यांना सामोरं जावं लागतं. आपल्या नोकरी व्यवसायामुळे आपल्या व्यस्ततेमुळे, कामाच्या वेळा बदलल्यामुळे आपल्याला व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही असं बरेच लोक कारण सांगतात. त्यावर माझं म्हणणं असं असतं की आपल्याला जर निरोगी राहायचं असेल तर जी काही आपली कामाची वेळ असेल त्याच्यातून आपल्याला वेळ काढणं व्यायामासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण जर नियमित व्यायाम नाही केला तर आपली रोगप्रतिकार क्षमता कमी होते. निरनिराळ्या संसर्गजन्य, जसं आपण आजच्या जमान्यात बघतोय, कोरोना, सार्स किंवा इतर आजारांना सामोरं जावं लागतं. आपल्याला उच्च रक्तदाब जडू शकतो, आपल्याला मधुमेह जडू शकतो आणि उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे दोन घटक हृदयविकार होण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. मगाशी मी जे सांगितलं की आपण ज्या गोष्टींवर नियंत्रण करू शकत नाही, वय, लिंग आणि अनुवंशिकता, तसंच आपण ज्या गोष्टींवर नियंत्रण आणू शकतो प्रयत्नपूर्वक आणि हृदयविकार टाळू शकतो, त्यातले सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे उच्च रक्तदाब, मधुमेह, रक्तातलं वाढलेलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण, धूम्रपान किंवा तंबाखूचं कुठल्याही प्रकारे सेवन आणि आपलं वजन, नियमित व्यायाम, या गोष्टी आपण आपल्या प्रयत्नाने नियंत्रणात आणू शकतो आणि हृदयविकार टाळू शकतो. साहजिक पडणारा प्रश्न असतो सर, जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की जे लोक मद्यपान करतात किंवा वाईन घेतात ती प्रमाणात घ्यावी, पण ॲक्च्युअल त्याचं प्रमाण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये कधीच लेवल नसते त्याची. सो काय आहे एक्झॅक्ट प्रमाण त्याचं जे आज वाचकांना कळेल? पुरुषांमध्ये 2 ड्रिंक्स म्हणजे साधारण 120 ml आणि स्त्रियांमध्ये 1 ते 1.5 ड्रिंक म्हणजे 60 ते 90 ml, ज्याच्यात आपण 45% अल्कोहोल मानतो. म्हणजे 120 ml मध्ये जर 45% अल्कोहोल आपण मानलं तर ते साधारण 50 ते 55 ml ॲब्सोल्यूट अल्कोहोल इतका असावं किंवा याच्यापेक्षा जास्त असू नये. माझं तर रिकमेंडेशन आहे की अल्कोहोलपासून पूर्णपणे लांब राहावं, कारण आपण प्रमाण ठेवू शकूच असं आपल्याला खात्रीशीर सांगता येत नाही. कारण आपण मित्रांबरोबर घेत असतो किंवा कुठल्या पार्टीमध्ये असलो तर घेरे करत ते वाढत जातं आणि घेतोच आहे म्हटल्यानंतर अजून घ्यायला काही हरकत नाही. त्यामुळे आपण या गोष्टींपासून लांब राहिलं तर जास्त उचित ठरेल. आता कोरोनाचा प्रादुर्भाव जसा वाढतो आहे तसं बऱ्याच लोकांना आपल्याला कोरोना होणार नाही अशी धडकी भरते. त्याच्यामुळे हृदयरोगाच्या प्रमाणात वाढ झाली आहे का आपल्याकडे येणाऱ्या पेशंट्समध्ये? हो, त्याला आपण कोरोना न्यूरोसिस असं म्हणतो. आधीसुद्धा आपल्याला हृदयविकार होईल ही भीती जी मनात असते त्याला आपण कार्डियाक न्यूरोसिस असं म्हणतो. तसंच हा नवीन प्रकारसुद्धा निदर्शनात आलेला आहे की आपल्याला कोरोना होईल ही भीती असल्यामुळे लोकांच्या वागण्यामध्ये, त्यांच्या विचार करण्यामध्ये बदल होतो. ते अगदी घरातच बसून राहता, घराबाहेर बिलकुल पडत नाही, कोणाशी इंटरॅक्शन करत नाही, वेगवेगळ्या प्रकारची औषधं, काढे असतील किंवा अजून काही वनौषधी असतील यांचं कुठलंही रेकमेंडेशन नसताना सेवन करतात. असं कोरोना न्यूरोसिस हा नवीन आजारसुद्धा निदर्शनास आलेला आहे. आणि कोरोनामुळे सुद्धा मानसिक तणावामध्ये वाढ झालेली आहे. म्हणजे कोरोना होऊ नये हा एक आजार, मानसिक आजार, त्याच्यामुळे होणारा उच्च रक्तदाब, हृदयविकार हा वेगळा, कोरोनामुळे होणारा
उच्च रक्तदाब, हृदयविकार हा वेगळा. याचं उपचाराचं स्वरूप काय आहे साधारणतः या आजाराची भीती जी आहे त्याचं आपण औषधोपचाराने की काउन्सिलिंगने की काय? काउन्सिलिंग खूप महत्त्वाचं आहे. औषधोपचार काउन्सिलिंगच्या नंतर येतील. आपण जर आजाराचं स्वरूप समजून घेतलं किंवा ज्या व्यक्तीला कोरोना न्यूरोसिस आहे अशा व्यक्तीला आपण त्या आजाराचं स्वरूप समजावून सांगितलं की त्यापासून प्रतिबंध करण्यासाठी आपण काय उपाययोजना करायला हव्यात, कुठल्या योजना योग्य आहेत, कुठल्या योजना अतिरेकी आहेत आणि ज्याचा काही फायदा नाही, हे जर समजून घेतलं आपण तर नक्कीच हा कोरोना न्यूरोसिस कमी होण्यासाठी आणि कोरोना न्यूरोसिसमुळे निर्माण होणारा उच्च रक्तदाब कमी होण्यासाठी फायदेशीर ठरतील. आपण खाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल वापरतो आणि ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये हे तेल घ्या, ते तेल नका. सनफ्लॉवर तेल आहे किंवा सोयाबीन तेल आहे, याच्यामधलं कुठलं तेल जेवणामध्ये वापरलं गेलं पाहिजे? आपल्या आहारामध्ये तेल जे असतं, ज्याला आपण फॅट्स म्हणतो, त्याच्यात काय घटक आहेत, म्हणजे या फॅट्सचे दोन प्रमुख प्रकार असतात, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड म्हणजे संतृप्त स्निग्ध आणि अनसॅच्युरेटेड म्हणजे असंतृप्त स्निग्ध. तर सॅच्युरेटेड फॅट्स हे आपल्या शरीरासाठी जास्त घातक असतात आणि अनसॅच्युरेटेड फॅट्स हे बऱ्याच प्रमाणात आवश्यक असतात आपल्या विविध हार्मोन्स किंवा व्हिटॅमिन्सच्या निर्मितीसाठी. हे प्रमाण आपण बघायला हवं. अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर रूम टेम्परेचर म्हणजे सामान्य तापमानात जी तेलं गोठलेल्या स्वरूपात असतात, म्हणजे वनस्पती तूप किंवा दुधापासून बनवलेलं तूप किंवा ॲनिमल फॅट्स, जनावरांची चरबी जी आपल्या मांसाहारी आहारामध्ये येते, हे याच्यात सॅच्युरेटेड फॅट्सचं प्रमाण जास्त असतं आणि ते शरीराला घातक असतं. दुसरी गोष्ट आहे की आपण जे वेगवेगळ्या जाहिराती बघतो वृत्तपत्रांमध्ये किंवा टी व्हीवर की हे तेल चांगलं, हे याच्यात कोलेस्ट्रॉल नसतं, तर एक गोष्ट आपण लक्षात घ्या की हा सगळा जाहिरातबाजीचा प्रकार आहे. कुठल्याही प्रकारचं तेल असलं, ते सनफ्लॉवर तेल आहे किंवा शेंगदाणा तेल आहे, सोयाबीन ऑइल आहे, राईस ब्रॅन ऑइल आहे, हे योग्य त्या प्रमाणात घेणंच चांगलं. कोणी जाहिरात करतं की राईस ब्रॅन ऑइल हे जास्त चांगलं किंवा ऑलिव्ह ऑइल हे जास्त चांगलं म्हणून त्याच्यात आपण पुऱ्या तळून खायचं, हे योग्य नाही. त्यामुळे कुठलंही तेल वापरा. मी दोन प्रकारचे सल्ले देतो. त्यातलं एक म्हणजे आपण वेगवेगळी तेलं आलटून पालटून वापरायची. म्हणजे 2 महिने सोयाबीन तेल, 2 महिने करडई तेल, 2 महिने राईस ब्रॅन ऑइल, किंवा आपण या 3-4 तेलांचं मिश्रण करून वापरायचं. म्हणजे त्याच्यातले जे वेगवेगळे व्हिटॅमिन्स, जीवनसत्व आणि मिनरल्स असतात ते आपल्या शरीराला मिळतात. त्या प्रत्येक तेलाचा फायदा मिळतो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, ती म्हणजे तेलाचा कमीत कमी प्रमाणात वापर. आता कमी वापर म्हणजे कसं, तर मी एक सोपं उदाहरण देतो की आपलं 4 जणांचं कुटुंब असेल तर या कुटुंबाला महिन्याकाठी 4 किलोपेक्षा तेल वापरायचं नाही, हे योग्य प्रमाण झालं. त्याच्यापेक्षा जास्त तेल आपण वापरलं की नाही, हे राईस ब्रॅन ऑइल आहे किंवा ऑलिव्ह ऑइल आहे, हे शरीराला चांगलं असतं किंवा याच्यापासून काही नुकसान होत नाही म्हणून ते जास्त वापरायचं, तर ते अयोग्य ठरेल. तर माझे 2 प्रश्न आहेत. शाकाहार चांगला की मांसाहार चांगला हार्ट अटॅकच्या केसमध्ये? आणि आपण ऐकतो की अरे आता तर 5 मिनिटापूर्वी चांगला होता, एकदम त्याला सडन अटॅक येतो आणि तो जातो. तर हे कसं निर्माण एकदम? आपण पहिल्या प्रश्नाचं आधी उत्तर देऊया. शाकाहार विरुद्ध मांसाहार. या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की आधुनिक मानवाचं शरीर हे शाकाहारासाठी बनलेलं आहे. मानवाचा जो विकास होत गेलेला आहे, ज्याला आपण इव्होल्युशन म्हणतो, की लाखो वर्षांपासून जी उत्क्रांती होत गेलेली आहे, मानवी शरीरात बदल होत गेलेले आहे, ते असे झालेले आहेत की मानवी शरीर हे फक्त शाकाहार चांगल्या पद्धतीने पचवू शकतो. कारण पूर्वीचं जे होमो इरेक्टस वगैरे होते ते लोक मांसाहारसुद्धा करायचे, ते शिकार करायचे आणि त्यांच्या आतड्यांची रचना, त्यांच्या पचन संस्थेची रचना आधुनिक मानवापेक्षा वेगळी होती. जशी जशी उत्क्रांती होत गेली तसं तसं आपण
ॲग्रिकल्चरकडे वळालो, आपण शेतीकडे वळालो आणि धान्य पिकवायला लागलो, फळभाज्या फळं इत्यादींचा आपल्या आहारात जास्त प्रमाणात समावेश व्हायला लागला, मांसाहार कमी होत गेला आणि आपलं जे आज अपेंडिक्स आहे ते पूर्वीच्या काळी काही लाख वर्षांपूर्वीच्या होमो इरेक्टसमध्ये एक अतिरिक्त इंटेस्टाईन होतं आणि ज्याच्यात मांसाहार पचवण्याची क्षमता होती. ते हळूहळू त्याचं आकारमान कमी होत गेलं आणि ते आता फक्त अपेंडिक्स या स्वरूपात उरलेलं आहे. त्यामुळे आपण लक्षात घ्यायला हवं की आपल्या शरीराची रचना ही शाकाहारासाठी आहे, मांसाहार हा चवीचा भाग आहे. त्यामुळे मांसाहार प्रमाणात घेणं हेच आपल्यासाठी इष्ट आहे. मांसाहारात सुद्धा जेवढं जास्त मोठं जनावर तेवढं त्याच्यातली चरबी त्या मांसाहारामध्ये जास्त असते. त्यामुळे मांसाहार करायचा तर चिकन किंवा फिश हे आपल्यासाठी जास्त योग्य आणि ते सुद्धा आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा, याच्यापेक्षा त्याचं प्रमाण जास्त नसावं. आपला दुसरा प्रश्न होता की आत्ता 5 मिनिटापूर्वी चांगला होता आणि अचानक हृदयविकार झाल्याचं, किंवा 5 मिनिटापूर्वी माझ्याशी बोलला आणि 5 मिनिटांनी कळालं की त्याला हार्ट अटॅक आला. तर आपण हार्ट अटॅक येणं म्हणजे काय प्रक्रिया आहे ही इथे समजून घेणं फायद्याचं आहे. जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गाठ तयार होते. ज्या लघुपेशी असतात, ज्या इतर वेळेस प्रवाही असतात, रक्ताबरोबर त्या आपल्या पूर्ण शरीरात फिरत असतात, त्या एखाद्या ठिकाणी एकत्रित येतात, त्यांची गुठळी तयार होते आणि रक्तप्रवाहात बाधा निर्माण होते. या प्रक्रियेला काही सेकंद ते काही मिनिटं लागतात. त्यामुळे 5 मिनिटापूर्वी चांगला होता आणि आता हार्ट अटॅक आला, तर त्याचं कारण असं असतं की रक्तवाहिनीतला अडथळा वाढत नाही, त्याच्या आस्तारातलं कोलेस्ट्रॉल, कॅल्शियम काही मिनिटात वाढत नाही. तर ज्या ठिकाणी थोड्या प्रमाणात अडथळा असेल त्या ठिकाणी रक्ताची गाठ तयार होते, जी काही सेकंद ते काही मिनिटात तयार होते. त्याच्या पुढच्या हृदयाच्या स्नायूंना, म्हणजे त्या रक्तवाहिनीतून ज्या हृदयाच्या स्नायूंना रक्तप्रवाह मिळत असतो, पोषणद्रव्य मिळत असतात, ते मिळणं बंद होतं. त्या स्नायूंना इजा पोहोचते, ते स्नायू मृत्युमुखी पडतात आणि त्याच्यातून होणाऱ्या वेदना ज्या आहेत, आपण ज्याला म्हणतो की इट इज द क्राय ऑफ डाईंग सेल्स, म्हणजे जे आपल्याला छातीत दुखणं होतं ते त्या स्नायूंना प्राणवायू, पोषणद्रव्य न मिळाल्यामुळे होणाऱ्या वेदना असतात आणि त्या आपल्याला जाणवतात, ज्याला आपण अंजायना किंवा हृदयशूळ म्हणतो. हे काही सेकंदात ते काही मिनिटात होतं. त्यामुळे हृदयविकाराचा झटका हा कायम अचानकच येतो, की काही मिनिटांपूर्वी चांगला होता आणि त्याला अचानक झटका आला. त्याला पूर्वी छातीत दुखत होतं किंवा नाही ही गोष्ट वेगळी, कारण ज्यांना हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा आजार काही महिन्यांपासून, वर्षांपासून असेल, त्यांना अधूनमधून असा हृदयशूळ किंवा अंजायना जाणवत असतो. पण जेव्हा अचानकपणे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गाठ तयार होते तेव्हा मग हृदयविकाराचा झटका येतो आणि दुर्दैवाने एखाद्याचा त्याच्यात मृत्यूसुद्धा होऊ शकतो. सर, डायबिटीस आणि उच्च रक्तदाब हे दोन्हीही जे आजार आहेत हे जीवनशैलीशी निगडित आहे. ज्याला म्हणजे इतिहास नाही आहे, म्हणजे आई वडिलांना किंवा नातेवाईकांना कोणालाही ब्लड प्रेशर नाही आणि एखाद्या माणसाला झालं त्याच्या लाईफस्टाईलमुळं, तर त्यांनी लाईफस्टाईल चेंज केली तर ते आजार बरा होतो. हृदयविकार आणि मधुमेह यांना आपण मल्टीफॅक्टोरियल डिसीज असं म्हणतो. जे ते होण्यासाठी एक कारण नसतं, त्याला अनेक कारणं असतात. आणि आपण म्हणतात ते काही अंशी बरोबर आहे की आईवडिलांमध्ये डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर नाही तरीसुद्धा मला होऊ शकतो. तरीसुद्धा याच्यात अनुवंशिकता हा एक घटक असतो. कारण समजा जरी आई किंवा वडिलांना आजार नसेल तरी त्यांच्या बाजूच्या नातेवाईकांना तो आजार होऊ शकतो आणि त्यांच्यामध्ये आपण स्किप्ड जनरेशन म्हणतो की त्यांच्यामध्ये तो आजार दिसत नाही आणि मग आपल्यामध्ये दिसतो. अनुवंशिकतासुद्धा एक घटक झाला. जीवनशैली, मी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत जीवनशैलीबद्दल. जीवनशैली हा महत्त्वाचा घटक आहे, याबद्दल वाद नाही. पण फक्त जीवनशैली बदलूनच आपल्याला मधुमेह आणि उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवता येतं हे खरं नाही.
आपलं वाढत जाणारं वय, आपल्या शरीराची होणारी झीज, व्यायामाचा अभाव, या अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे फक्त जीवनशैली बदलून नियंत्रणात येऊ शकत नाही. आणि त्यावेळेस मग आपल्याला औषधं किंवा वेळप्रसंगी इन्सुलिन याची आवश्यकता भासते आणि ती घेणं अनिवार्य होतं. हे सगळे जे आजार आपण सांगितले त्याचा आणि झोपेचा थेट संबंध आहे का? तो काय? जर आपल्याला पुरेशा प्रमाणात झोप मिळाली नाही तर आपल्या शरीराला अनेक आजार उद्भवू शकतात. झोप शरीराला अत्यंत आवश्यक आहे. सरासरी 7 तासाची झोप अनिवार्य आहे आणि झोपेच्या वेळासुद्धा महत्त्वाच्या आहेत. रात्री 10, जास्तीत जास्त 11 पासून तर सकाळी 5, जास्तीत जास्त 6 पर्यंत झोप घेणं आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. कारण झोपेमध्ये आपल्या शरीराच्या रिपेअरच्या किंवा दुरुस्तीच्या गोष्टी होत असतात. आपल्या मेंदूला आराम मिळतो, रक्तदाब कमी राहण्यासाठी मदत होते. अनेक हार्मोन्स जे आहेत हे रात्रीच्या वेळेस त्यांचा स्त्राव होतो आणि ते सुद्धा आपल्या शरीरासाठी महत्त्वाचं असतं. बायोरिदम हे आपण समजून घ्यायला हवं की कुठल्या वेळेस काय गोष्टी करायला हव्यात. म्हणजे घड्याळाप्रमाणे जसं मी सांगितलं, रात्री 10, 10:30पर्यंत झोपायला जाणं, सकाळी 4:30, 5, जास्तीत जास्त 6 वाजेपर्यंत उठणं, 6 वाजता आपली दिनचर्या सुरू करणं, व्यायामापासून तर इतर गोष्टी, कामाच्या गोष्टी आहेत, हे आपल्या शरीरासाठी हितकारक आहे. जर पुरेशा प्रमाणात झोप नाही झाली, योग्य वेळेस झोप नाही झाली, रात्री 2 वाजता झोपून सकाळी 8 वाजता उठायचं आणि म्हणायचं मी 6 तास झोपलो, हे योग्य नाही. कारण आपलं बायोलॉजिकल क्लॉक जे आहे त्याच्याशी मॅच होणारी आपली वर्तणूक असायला हवी. सर, माझा क्वेश्चन असा होता, म्हणजे आईला माझ्या आपल्या हृदयात 2 धमन्या असतात, एक शुद्ध वाहिनी आणि एक अशुद्ध वाहिनी. तर एक एक्स्ट्रा होती तिची, तर ती एकदम सिरियस झाली होती. त्यामुळे तिचं हे केलं, तिला नॉट बांधलं. तर त्याच्यासाठी काय प्रिकॉशन्स घेतले? नाही, आपला हा प्रश्न खूप वेग आहे. मानलं की आपल्या शरीरात 2 प्रकारच्या वाहिन्या असतात, ज्याला आपण शुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या धमन्या आणि अशुद्ध रक्त हृदयाकडे नेणाऱ्या नीला, या 2 प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात. तर कुठे अतिरिक्त रक्तवाहिनी आहे, धमनी की नीला, की त्या दोघींना जोडणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या असतात, ज्यांना आपण कॅपिलरीज म्हणतो, सूक्ष्म वाहिन्या, तर त्याच्यामध्ये अतिरिक्त वाढ झाली तर तिथे गाठ तयार होते, हिमॅन्जिओमा म्हणतो आपण त्याला, किंवा आर्टेरिओ व्हीनस मालफॉर्मेशन म्हणतो त्याला. तर कुठल्या प्रकारचं आहे हे या प्रश्नातून मला काही उमज होत नाही आहे. आपण त्याच्याविषयी नंतर चर्चा करूया. हे जे 2 आपल्या धमन्या आणि धमनीला असतात, तो बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की झोपण्याची सुद्धा दिशा एक रक्तविसरणाच्या मोठ्या प्रमाणावर काम करते. तर काय आहे ते, आणि जर असेलच तर कोणत्या दिशेला झोपावं आपण? झोपण्याच्या दिशेचं महत्त्व आपल्याला फार पूर्वीपासून आपले घरातली वयस्कर मंडळी, ज्येष्ठ मंडळी जी आहे ती सांगतात की नॉर्थ साऊथ किंवा उत्तर दक्षिण झोपू नये. कारण पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षण आहे, मॅग्नेटिझम आहे, ते उत्तर दक्षिण, नॉर्थ पोल टू साऊथ पोल असतं. त्यामुळे दक्षिणेकडे पाय करून झोपू नये असं सांगितलं जातं. दुसऱ्या कुठल्याही दिशेला चालतं. मग बऱ्याच लोकांच्या बऱ्याच श्रद्धा असतात, समजुती असतात, देवघर कुठे आहे, देव कुठे आहे, पण उत्तर दक्षिण झोपू नये हे सर्वमान्य आहे. त्याचा आपल्या एकूणच शरीराच्या क्रियांवर, मग ते रक्ताभिसरण असो, पचन असो, सगळ्या क्रियांवर निश्चितच परिणाम होतो आणि दक्षिणेकडे पाय न करता झोपणं आपल्यासाठी फायदेशीर असतं. काहींचं वारंवार छातीमध्ये दुखत असतं, म्हणजे 1 मिनिटात दुखतं, परत थांबतं, परत तासाभराने दुखतं, किंवा जेवण झाल्यानंतर दुखतं, जेवणाच्या अगोदर दुखतं, किंवा सकाळी उठल्यानंतर दुखतं. ते हे काय असतं? मी मगाशीच सांगितलं की हे जे दुखणं असतं हे हृदयाशी निगडीत नाही आहे. कारण हृदयाचं दुखणं हे किमान 5 मिनटं, सरासरी 15 मिनटं चालतं. जे काही क्षणिक दुखतं छातीमध्ये, याला दुसरी अनेक कारणं असू शकतात. स्नायूचं दुखणं असू शकतं, हाडाचं दुखणं असू शकतं, नर्व्सचं दुखणं असू शकतं, किंवा म्हणजे आपण जी मज्जारज्जू असते, नर्व, त्याचं दुखणं असू शकतं. अनेक कारणं असू शकतात. पण
असं क्षणिक दुखणं हे हृदयाचं नसतं. इडिमा जो आजार आहे सर, ज्याने हृदय वगैरे येतेच नाही, सो त्याचं हृदयविकाराशी थेट संबंध असतो का? पायावर सूज येण्याची अनेक कारणं असतात. त्यातलं एक हृदयविकार आहे. पायावर सूज किडनीच्या आजारामुळे येऊ शकते, लिव्हरच्या आजारामुळे येऊ शकते, रक्तातलं प्रोटीन्सचं प्रमाण कमी झालं तरीसुद्धा येऊ शकते. जर व्हेरिकोज व्हेन्सचा आजार असेल की आपल्या नीला जास्त फुगल्या तरीसुद्धा येऊ शकते. पण पायावर सूज आली म्हणून हृदयविकार असेल ही शक्यता कमी असते, पण ती नाकारता येऊ शकत नाही. कारण पायावर सूज येण्याच्या अनेक कारणांपैकी एक हृदयविकार आहे. सर एक असा प्रश्न आहे की व्यक्ती मेलेली आहे, डेड झालेली आहे, तिला दवाखान्यात नेता नेताच ती डेड झाली, म्हणजे लोकांनी ठरवलं बा हा मेलेला आहे, आता चला माघारी. घरी गेले, त्यांचे अंत्यसंस्कार सुरू झाले, परंतु घरातले जे लोक उशिरा आले ते लोक ओरडायला लागले जोरात, मेली मेली म्हणून. हे म्हातारीच्या बाबतीत घडलेलं आहे. आणि ती म्हातारी जरा वेळाने अक्षरशः अशी उठून बसली. तर हे कितपत सत्य आहे? आणि असं सोमनाथजी, मी खूप थकलो होतो इतका वेळ बोलून. तुमच्या प्रश्नामुळे मला जरा चैतन्य आलेलं आहे. माझं सुद्धा त्या म्हातारीसारखं व्हायला लागलं होतं. तुमच्या प्रश्नामुळे मी आता जागा झालो. ते मेली हे कोणी ठरवलं? डॉक्टरांनी ठरवलं का? डॉक्टरांनी बघितलं का? नाही. त्याच लोकांनी ठरवलं. ते मग दवाखान्यात त्याला कितपत महत्त्व द्यायचं आपण? सर जुवेनाईल कार्डिओलॉजी म्हणजे लहान मुलांमध्ये जे हृदय रोगाचं प्रमाण ते नेमकं त्याचं काय कारण असतं आणि त्याची ट्रीटमेंट साधारण कशी होते? नाशिकमध्ये त्याचं प्रमाण कंजनायटल हार्ट डिसीज म्हणजे जन्मतः असणारे हृदयविकार लहान मुलांमध्ये बऱ्याच वेळा दिसून येतात, किंवा जर ते लहानपणी लक्षात नाही आलं तर मोठेपणीसुद्धा दिसून येतात. ह्या कंजनायटल हार्ट डिसीजचे दोन प्रमुख प्रकार आहेत. एक म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे की हृदयाचे 4 कप्पे असतात. डाव्या बाजूला 2 आणि उजव्या बाजूला 2. या डाव्या बाजूच्या कप्प्यांमध्ये शुद्ध रक्त असतं आणि उजव्या बाजूच्या कप्प्यांमध्ये अशुद्ध रक्त असतं. म्हणजे सर्वप्रथम शरीरातलं सगळं अशुद्ध रक्त उजव्या उजव्या कर्णिकेत येतं, म्हणजे राईट एट्रियममध्ये येतं. त्यानंतर राईट एट्रियम म्हणजे उजवी कर्णिका आणि उजवी जवनिका म्हणजे राईट वेंट्रिकल यांच्यामध्ये एक त्रिदल झडप असते, ज्याला आपण ट्रायकस्पिड, कारण त्याला 3 दलं असतात म्हणून त्रिदल झडप म्हणतो. ती उघडते आणि रक्त पुढे सरकतं. त्यानंतर राईट व्हेंट्रिकल आणि पल्मनरी आर्टरी म्हणजे फुफ्फुसांकडे जाणारी जी रक्तवाहिनी असते, ती जरी अशुद्ध रक्त असलं तरी त्याला धमनी म्हणतात, कारण ती हृदयाकडून रक्त फुफ्फुसांकडे नेतं. तर नंतर ते फुफ्फुसांमध्ये जातं, तिथे शुद्ध होतं आणि मग डाव्या बाजूच्या कर्णिकेमध्ये येतं. डावी कर्णिका आणि डावी जवनिका यांच्यामध्ये एक द्विदल झडप असते, ज्याला आपण बायकस्पिड वॉल्व म्हणतो. ती उघडल्यावर पुढे जातं रक्त आणि मग लेफ्ट वेंट्रिकल किंवा डाव्या जवनिकेतून महारोहिणी म्हणजे एओर्टामध्ये रक्त पुढे जातं आणि मग पूर्ण शरीराकडे जातं. ही थोडक्यात आपल्या रक्ताभिसरणाची रचना सांगितली मी. तर या उजवी कप्पे आणि डाव्या कप्पे यांना सेपरेट करणारे एक जो पटल असतो किंवा पडदा असतो, त्याच्यामध्ये छिद्र असू शकतं. याच्यामुळे काय होतं तर रक्ताचं मिश्रण होतं, म्हणजे डिऑक्सिजनेटेड किंवा अशुद्ध रक्त आणि ऑक्सिजनेटेड म्हणजे शुद्ध रक्त याचं मिश्रण होतं आणि शरीरामध्ये या मिश्र रक्ताचा प्रवाह होतो, म्हणजे याच्यात ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी असते. हा कंजनायटल हार्ट डिसीजचा पहिला प्रकार झाला. दुसरा प्रकार म्हणजे जन्मतः हृदयाची एखादी झडप, आता मी 4 झडपा सांगितल्या, या एखादी झडप पूर्णपणे विकसित न झाल्यामुळे ती अरुंद राहते किंवा ती व्यवस्थित काम न करू शकल्यामुळे जो रक्तप्रवाह एक दिशा व्हायला हवा तसा न होता रक्त काही प्रमाणात त्या कप्प्यामध्ये परत येतं, ज्याला आपण रिगर्जिटेशन किंवा लिकेज म्हणतो. हा झाला
कंजायनेटल हार्ट डिसीजचा दुसरा प्रकार. हे दोन प्रमुख प्रकार आहेत की शुद्ध अशुद्ध रक्ताचं मिश्रण होणं आणि एखादी झडप विकसित न झाल्यामुळे त्याच्यातून होणारा प्रवाह कमी होणं किंवा तो एक दिशा न राहता त्याच्यातून काही प्रमाणात ते परत येतं. मग याचं प्रमाण किती असतं तर कंजायनेटल हार्ट डिसीजचं प्रमाण साधारणतः 1000 जन्मांमागे 10 ते 20 नवजात अर्भकांमध्ये दिसून येतं. मग ते जर कमी प्रमाणात असेल म्हणजे त्याची तीव्रता कमी असेल तर ते लहानपणी त्याची लक्षणं दिसून येत नाही, ते बाळ मोठं झाल्यानंतर दिसून येतात. जर त्याचं प्रमाण जास्त असेल तर लहानपणीच ते लक्षात येतं. जर हृदयाच्या कप्प्यांमध्ये जी भिंत असते त्याला छिद्र असेल तर ते आपण ऑपरेशन करून बंद करू शकतो किंवा ऑपरेशन न करतासुद्धा एक छत्रीसारखं उपकरण त्या ठिकाणी नेऊन बसवू शकतो की ज्याच्यामुळे ते छिद्र बंद होऊन शुद्ध अशुद्ध रक्ताचं मिश्रण थांबतं. किंवा जर एखादी झडप अरुंद असेल तर त्या झडपेमध्ये आपण एक बलून किंवा फुगा तिथपर्यंत नेतो, तो फुगा फुगवल्यानंतर ती झडप उघडते आणि मग त्या झडपेचं काम चांगल्या पद्धतीने होतं. जर झडपेमध्ये लिकेज असेल तर मग ती झडप बदलण्याची गरज पडू शकते. ती बाळ थोडंसं मोठं झाल्यानंतर आपण करू शकतो किंवा त्या झडपेचं रिपेअरसुद्धा करता येऊ शकतं. कारण बऱ्याच वेळा इतक्या छोट्या मुलांमध्ये बसेल, मावू शकेल इतक्या साईजची झडप, कृत्रिम झडप उपलब्ध नसते. त्यामुळे त्या झडपेचं आपण दुरुस्ती किंवा रिपेअर करू शकतो. शेवटचा प्रश्न आता. रक्तदान केल्यानं हृदयाला किती फायदा होतो आणि वर्षातून किती वेळा रक्तदान केलं? खूप चांगला प्रश्न आहे हा. कारण सर्वसामान्यांमध्ये रक्तदानाबद्दल खूप भीती असते की रक्तदान केल्यामुळे मला अशक्तपणा येईल, मला तर रक्त दिल्यानंतर चक्कर येते आणि 4 दिवस मी कामच करू शकत नाही, मग माझ्या शरीरातलं रक्त कमी झाल्यानंतर माझ्या हार्टला प्रॉब्लेम येतील. तर हे खूप गैरसमज समाजासाठी घातक आहेत. आपण रक्तदान केल्यामुळे, रक्तदान जेव्हा करतो आपण तेव्हा 300 ml रक्त काढलं जातं. आता आपण लक्षात घ्या की शरीरात सर्वसाधारणपणे 70 किलो वजनाची व्यक्ती असेल तर 5 लिटर रक्त असतं. या 5 लिटरमधलं फक्त 300 ml रक्तदानाच्या वेळेस काढलं जातं. या 300 ml मध्ये सुद्धा जवळजवळ 70 ते 80% पाणी असतं आणि मग बाकीच्या गोष्टी असतात. पांढऱ्या पेशी, लघुपेशी, लाल पेशी, प्रोटीन्स, जीवनसत्व, मिनरल्स. तर 500मधून जर आपण 5 लिटरमधून आपण 300 ml काढतो तर साधारण 6 ते 7% फक्त आपण रक्त काढतो. त्याने कितीसा फरक पडतो. आपण रक्तदान केल्यानंतर जर पाणी पिलो अर्धा लिटर तर त्यातलं बरंचसं पाणी भरून निघतं, त्यामुळे चक्कर येत नाही. रक्तदान केल्यानंतर रक्तातली साखर थोडीफार कमी होऊ शकते म्हणून आपण केळी किंवा ग्लुकोजची बिस्किटं घेऊन चहा पितो, रक्तातली साखर भरून निघते. प्रोटीन्स आपल्या नियमित आहारात आपल्याला मिळतात, ते भरून निघतात. राहिला प्रश्न पेशींचा, ज्या लाल पेशी असतात, लघुपेशी असतात आणि पांढऱ्या पेशी असतात, त्या एकूण भरून यायला सर्वसाधारणपणे 8 ते 12 आठवडे लागतात. 3 महिन्यांनंतर म्हणजे सरासरी 12 आठवड्यानंतर आपलं शरीर पुन्हा रक्तदान करण्यासाठी सज्ज झालेलं असतं. म्हणजेच वर्षातून आपण 4 वेळा रक्तदान करू शकतो 3 महिन्याच्या अंतराने. तर तुमच्या संदर्भातला प्रश्न आहे हा. तुमच्या लाईफ संदर्भातला तुमच्या प्रोफेशनल लाईफमधला स्ट्रेस तुम्ही कसा हँडल करता? एखादी ओपन हार्ट सर्जरी करायला जेव्हा तुम्ही शेड्यूल करता, प्लॅन करता, ऑपरेशन टेबलवर जातात तेव्हा तुमच्या काय भावना असतात? हा सुद्धा खूप चांगला प्रश्न आहे. कारण डॉक्टर आणि विशेषतः जे व्हायटल ऑर्गन्सवर काम करणारे डॉक्टर्स असतात त्यांच्यामध्ये मानसिक तणाव खूप जास्त प्रमाणात असतो. मी बायपास सर्जरी करत नाही, मी कार्डिओलॉजिस्ट आहे, म्हणून मी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी किंवा झडप उघडण्यासाठी व्हाल्व्युलोप्लास्टी अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया म्हणा किंवा इन्व्हेसिव्ह प्रोसिजर्स म्हणूया आपण, हे करत असतो. पण अँजिओप्लास्टी करतानासुद्धा खूप सतर्क राहावं लागतं, खूप सजग राहावं लागतं. कारण आपण जेव्हा रक्तवाहिनीच्या आत ती वायर घालतो, बलून घालतो, स्टेंट घालतो, त्यावेळेस
आपण योग्य त्या ठिकाणी आहोत का, आपण योग्य साईजचा बलून घेतला आहे का, स्टेंट घेतला आहे का, त्या ज्या प्रेशरवर ते उघडायला हवं तेवढंच प्रेशर देतो आहोत का, त्या दरम्यान रुग्णाचा रक्तदाब, रुग्णाच्या हृदयाचे ठोके व्यवस्थित आहेत का, ते कमी जास्त होत आहेत का, रुग्णाची शुद्ध कमी होती आहे का, या सगळ्या गोष्टींवर लक्ष द्यावं लागतं. आणि अर्थातच त्यावेळेस मी एकटा नसतो, माझ्याबरोबर सगळी टीम असते सगळ्या गोष्टींवर लक्ष देण्यासाठी. त्यामुळे मानसिक तणाव तर खूपच असतो. अशाही घटना घडलेल्या आहेत दुर्दैवाने की अँजिओप्लास्टी करताना किंवा अँजिओप्लास्टी झाल्यानंतर एखाद्या रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. तर अशा मानसिक तणावांना सामोरं जाण्यासाठी मी काही वेळापूर्वीच सांगितलं की मी नियमित व्यायाम करतो. सकाळी मी सरासरी 4 ते 4:30ला उठतो आणि त्यानंतर व्यायामाला सुरुवात करतो. जास्त करून एरोबिक एक्झरसाइजेसवर भर असतो माझा. मगाशीच मी सांगितलं आपल्या सकाळ समूहाचे सचिन माझ्याबरोबर असतात. एरोबिक एक्झरसाइजेसमुळे शरीर तर निरोगी राहतंच, पण मानसिक तणाव कमी करण्यासाठी त्याचा फायदा होतो. आणि प्राणायामाचे बरेच प्रकार हे रनिंग किंवा सायकलिंगमध्ये होऊन जातात. आपण जे दीर्घ श्वसन म्हणतो ते बसल्या जागी करण्यापेक्षा आपण जर सायकलिंग किंवा रनिंग करताना केलं तर ते जास्त प्रभावी ठरू शकेल असं माझं वैयक्तिक मत आहे. की दीर्घ श्वसन करायचं, आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढवायची तर एरोबिक एक्झरसाइजेस करा. त्याच्याबरोबर दीर्घ श्वसनही होतो आणि शरीराला व्यायामही होतो. आणि त्याचबरोबर मानसिक तणाव कमी होण्यासाठी याचा खूप फायदा होतो. आपण कदाचित वाचलं असेल की एक्झरसाइज किंवा व्यायामानंतर एंडॉर्फिन नावाचे संप्रेरक त्याचा स्त्राव आपल्या शरीरात वाढतो. आता हे एंडॉर्फिन जे आहे हे मॉर्फिनच्या जवळपास आहे स्ट्रक्चर वाईज. आणि त्या एंडॉर्फिनचा स्त्राव वाढल्यामुळे एक फील गुड फॅक्टर तयार होतो की व्यायाम केल्यानंतर आपल्याला बस शांत वाटतं, चांगलं वाटतं, प्रसन्न वाटतं. तर हे त्या एंडॉर्फिन्सचा प्रभाव असतो आणि त्यामुळे आपल्या मनावरचा ताण कमी करण्यासाठी, मन ताजंतवानं राहण्यासाठी खूप चांगली मदत होते. त्यामुळे व्यायाम हा खूप महत्त्वाचा घटक आहे आपला तणाव कमी ठेवण्यासाठी. त्याचबरोबर योग्य वेळेस आणि योग्य प्रमाणात झोप घेणं हे सुद्धा खूप फायदेशीर ठरू शकतं. गेल्या तासाभरापेक्षा जास्त कालावधीसाठी सलग बोलतात. त्यांच्या अतिशय व्यस्त दिनचर्येमधून त्यांनी आपल्याला वेळ दिला. त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. सकाळच्या म्हणजे आमच्या सकाळ परिवारातर्फे आपल्याला पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफसाठी मनपूर्वक शुभेच्छा. आपल्या मनात जे आहे ते सगळ्या